विठ्ठल 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 रुद्र अकरावा अवतार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय अंगी सिंदूर चर्चिला दिव्य वा भव्य मारुती देखिला नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया ठविता थोराल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। तुका हा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या 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 वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या। जनक नगरीच्या चरण सानिध्यात वास्तव्य करणाऱ्या गोदागंगेच्या पवित्र तीरावरती कुंभार पिंपळगाव या आध्यात्मिक केंद्र असलेल्या मातीमध्ये गेल्या 27 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची व्रतस्थ परंपरा समस्त ग्रामस्थ सज्जन श्रोते तरुण तरुणी युवक युवती वृद्ध आणि मध्यम वयस्कर सर्व धर्म समभाव कुळगोत्र वर्ण प्रांत जाती धर्म आणि पंथ या सगळ्यांनी सांभाळल्याबद्दल सगळ्यांना मी संप्रदायाचा उपासक या नात्यानं मनपूर्वक धन्यवाद देतो। करतल ध्वनीनं त्यांचं स्वागत तुम्ही सगळेजण करा। पखावज वाजवायला दोघांचाही हात शार्प आहे, चांगलं वाजवतायत, म्हणणारांनी दोघांनी चांगलं म्हटलंय, चित्रीकरण हे चांगलं करतायत। माता भगिनी आबालवृद्ध हा मंडप उत्तुंग गच्च भरलाय। श्री महाराजांच्या मुखातून तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमा तणवती रामचंद्राची कथा द्रवीभूत होती आहे। रामचंद्राच्या दरबारात हनुमंताचं येणं आणि हनुमंताचं जिथं येणं तिथं रामचंद्राचं गुणानुगान होणं हा एक परस्पर संबंध अविभाज्य घटक आहे। शांत बसा, कोण आहे ते?
रामाच्या गुणगानात हनुमंताचं येणं आणि हनुमंताच्या उपस्थितीत रामचंद्राचं गुणगान होणं हा एक सुयोग आहे. मला ग्रामस्थ लोक आल्या आल्या मंदिरात घेऊन गेले. मी दंडाभिवादन केलं, चरणपादुका तिथे मांडल्या आणि आशुतोष भगवंताचा जो अवतार आहे त्या मारुतीरायाला मी न्याहाळलं. मी एक वाक्य बोलणार आहे, मग तुमच्या टाळ्या घेणार आहे. मध्य प्रदेशात छिंदवाडा नावाचा जिल्हा आहे, आता जरा थोडा कन्वर्ट झाला आहे. त्याचं नाव पांडुर्ण आहे आणि तालुका संसर आहे. तिथे एक लेटा हनुमान आहे आणि महाराष्ट्रात आपल्याकडं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक भद्रा मारुती आहे. या दोन मारुतीनंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या मारुतीनंतर माझ्या या आवाज वाढू नका 50-55 वर्षाच्या कालखंडात या पिंपळगावातली भव्य मूर्ती पाहून माझं मन हेलावून गेलं आणि त्यामुळं मी हा अभंग नाथरायांचा आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेत चिंतन मांडायचं आहे. नैसर्गिक वातावरण कधी बदलेल याचा काही अंदाज नाही. एक वाक्य बोलतो पत्रकारांच्यासाठी, मी मीडिया तंत्रासाठी, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी. सावध राहा फक्त तुम्ही सगळेजण. आकाशातून पडणाऱ्या पावसाचं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काही सांगताच येत नाही. आता कधी काय होईल याचा काही अंदाज घेणं जरा बड्या बड्यांना आवश्यक आहे. प्रिंट मीडिया असू देत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू देत, काही पण असू देत. म्हणून हे जरा गरमत आहे वातावरण. आणि आता ZP पंचायत समिती हेही गरम वातावरण, अशा दोन गरम वातावरण. त्या गरम वातावरणात नरम कुणाला करायचं हे तुम्ही ठरवायचे. आजच्या अभंगाची भूमिका मांडताना जरा कंटाळवाणं होईल तुम्हाला, पण माझ्या एक स्वतंत्र चिंतनाची दिशा घेऊन मी तुमच्या समोर आलोय. काय होतं, संत प्रकरण, नामप्रकरण, मागणी हे अभंग बहुधा ऐकणाऱ्यांच्या आणि टाळकऱ्यांच्या पाठ झालेत. पण जसं काही प्रकरण आउट ऑफ प्रिंट असतं आणि आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असतं, तसं त्याच गाथेतले अभंग पण लोकांच्या समोर नसं लिहिले, लोकांच्या समोर आणावेत याकरता मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. मला ती मूर्ती पाहिली, खूप आनंद वाटला. म्हणजे त्याला ते चांदीचे डोळे, कोरलेल्या मिशा, भिवया, वस्त्र अलंकार, प्रावरण, टापटीप, स्वच्छता, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार, शेजारती, मंगलारती, आरती, हे सगळं चांगलं आहे. आणि गाव आता तुमचं जवळजवळ शहरीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. पूर्वी मी बोडखा, खडका, सेवता, घाणेगाव असे कितीतरी गाव आहेत, भेंडाळा, या गावी मी यायचो, लक्षात नाही सगळे गाव माझ्या. पोखरी, तर या दळणवळणाच्या सुविधा कमी होत्या. म्हणजे बुवानी यायचं म्हटलं तर एखाद्या काळ्या पिवळ्या टॅक्सीत यायचं किंवा वाळू खडक वाहणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीत बसून यायचं आणि मग तिथनं प्रवास उरलेला सायकलवर करायचा. ढोक महाराज, इंगळे महाराज, मी आणि पठाडे महाराज आम्ही काही गावांना सायकलवर गेलो, कीर्तन सेवा केल्या, लोकांचं नातं टिकवलं. आजही ते कायम आहे. मुद्दा एवढाच आहे, डेव्हलपमेंट खूप झाली, प्रगत काळ आला. मी आत्ता एक वाक्य अमोल गुरुजीच्या घरी बोललो की नवीन वैदिक शिकलेल्या ब्राह्मणांना, संप्रदायातल्या नवीन वादकांना आणि नवीन बुवा लोकांना उत्तम काळ आलाय. कसा काळ आलाय उत्तम? एवढ्या क्वालिटीच्या सुविधा नव्हत्या आम्हाला. हे मिक्सर नव्हतं, माईक नव्हता, असला तरी एरती. माझं कीर्तन कळायला मराठी माणसं लागतात, जिवंत लागतात, बुद्धिमान लागतात, कळणारे लागतात, मुडदे नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता क्लास स्पीकर, मंडप उत्तम, उत्तम स्टेज आणि बाहुल हे लग्न आणि नेत्याविना पूर्वी नसायचं. ऐकताय ना तुम्ही? कीर्तन खाली समाजात, कीर्तनकार श्रोत्याशी कनेक्ट होण्यासाठी त्याचं नातं
त्या ग्राउंड लेवलला लागतं. एसीत बसणारा नेता आणि काच खाली न करणारा आमदार खासदार, लोक निवांत विश्रांतीला त्याला घरी, असं काय होतं याला? लोक त्याला निवांत घरी विश्रांतीला पाठवतात. मला काल्याच्या कीर्तनातलं एक प्रकरण आठवतं. महाराज तुम्ही कथा सांगताय त्यामुळं तुम्हाला मी जाता जाता हे निवेदन करतो. अनेक पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीश्यामा, तनसुखा, मनसुखा एवढ्या सगळ्या गोपाळांची युवक टीम असताना यमुनेच्या डोहात पडलेला चेंडू काढायला कृष्ण ही देवता स्वतः का उडी मारते यावर ऑब्झर्व आहे, जरा स्कॅनिंग आहे, चिंतन आहे. महत्वाचा भाव आहे हा. त्याच्याकडे टीम आहे ना, कार्यकर्ते. कॅबिनेट मंत्र्यांना ग्राम लेवलला येऊन निवडणूक लढवण्याची आवश्यकता नाही, त्या लेवलला ते कार्यकर्तेत ना काम करणारे. गावातली कुत्री भुंकायला लागली आहेत आणि त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही स्थानिक कुत्रे असतानाही बाहेरचे कुत्रे का बोलवतात. असं काही सप्ताहात कुत्र्यांना वाटू शकतं. असे काही कुत्रे असतात की नाही. आणि आमच्याकडे प्रमाणे भगवे तरी श्वान सहज वेश, हा कुत्रा का असं त्यांना वाटतं. त्यांच्या ते डिपिटिंग कॉम्पिटिशन स्पर्धा चालू आहे की जरा शोध लावा आज कोण आलाय, कोण आलाय. आय एम हिंदू यार, विठाला एवढी सगळी टीम असताना परमात्म्याने डोहात उडी मारली. कारण काय? मला अभ्यासात सापडलेलं उत्तर असं आहे की एखादं कार्य सफल करताना कोणाला सांगून काम होत नाही, प्रॅक्टिकली आपण उडी मारावी लागते. आणि आता उत्तर देतो. वाक्य छान आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. धर्मवेत्ता अंडरलाईन आणि नेता. धर्मवेत्ता म्हणजे महाराज, कथा, धर्म, सनातन, वैदिकता इत्यादी. आणि नेता म्हणजे पद उपभोगणारे सत्ताधीश वा विरोधक. धर्मवेत्ता आणि नेता तळागाळात गेल्या विना प्रगतीचा चेंडू हातात येत नाही, हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला हे वाक्य न कळल्याबद्दल मनपूर्वक टाळ्या देऊन धन्यवाद देतो. मंडपातले श्रोते जिवंत लागतात ऐकायला. क्रिकेटचा मॅच रंगल्यावर बॉल आल्यावर विकेट किपरचं काम काय? काय काम आहे? पडू दे, मरू दे, लागू दे, खर्चटू दे, पण कॅच. मग तुमचं काम काय? झोपायचं. भारतीय तत्वज्ञानाचा बॉल तुमच्याकडे आला एखादा वाक्प्रचाराचा की तो बॉल तुम्ही काय करायचा आहे? कॅच करायचा आहे. क्रिकेटमध्ये हाताने बॉल कॅच करायचा आहे आणि धर्ममंडपात कानाने कॅच करायचा आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, हा कॅच करायचा आहे. धर्मवेत्ता आणि नेता तळागाळात गेला पाहिजे तर प्रगतीचा चेंडू हातात येतो. पण प्रगतीचा चेंडू आणताना, काढताना डोहाच्या परिसरात कधी कालियाही असतो. कोण असतो? काली असतो. नामसप्ताह करताना कोणीतरी एखादा गावात वक्रदंत असतोच, एखादा शशुपाल असतोच, एखादी रावण कुंभकर्णाच्या अवलाद असतेच की नाही. असं थोडंच आहे. या उलट एखादी शूरपणखाही असते. आजही महाराष्ट्रात काही आहेत. विठाला पण धर्म प्रतिष्ठापन, प्रतिष्ठा आणि संवर्धन या तीन प्रकरणासाठी करणे आटी आम्हासी. आवाज वाढू नका, खणकतोय, कंट्रोल करा आवाज. तुम्हाला आणि मला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. त्यामुळे गाथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, पारायण, दिंडी, अनुष्ठान, परिक्रमा, पंचकृषी, काकडारती हे धर्म आंदोलन आहे. केवळ भजन नाही, केवळ उपवास नाही, केवळ गंधमाळ नाही, केवळ वारी नाही, तर समाजासह स्वतःचं परिवर्तन, या उलट आपल्यासह समाजाचं परिवर्तन करणारं प्रतिष्ठित धर्मसत्तेतलं परिवर्तनवादी केंद्र म्हणजे नामसप्ताह. त्यामुळे तुम्हा लोकांना माझी दर्जा ठेवा
कीर्तनाची क्वालिटी आणि क्वांटिटी ठेवा, अभ्यास ठेवा, स्टडी करणारे बोलवा, वाक्चातुर्य, वाणी, माधुर्य, स्वर, ताल, लय, आर्थिकता, सांपत्तिक बळ, वैराग्य, विवेक, शमदमादी उपरम, संप्रदायाची पूर्व परंपरा, गुरुशिष्य परंपरा, तत्वज्ञानाची बैसका, देशकाल परत्वे, समाजाचं किल्ल, अगदी परखड स्वच्छ प्रबोधन आणि कठोर प्रसंगाला तर विनम्रतेनं किल्ल चिंतन, या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. क्षमा मागतो. राजकारण जसं प्रदूषित झालंय तसं धर्मकारणे प्रचंड प्रदूषित झालंय. आमच्यातल्या काही जणांच्या वागण्यामुळं काही स्त्रियांची, काही एज्युकेटेड पोरांची श्रद्धा राहिली नाही. का राहिली नाही? आपल्या वर्तनात फेरबदल व्हायला लागले. गाय पाळा म्हणतोय पण त्याच्याकडं एकही वासरू नाही, लोक त्याचं ऐकतील कसं? कल्पना करा तुम्ही. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. माझं जीवन आता जवळजवळ 47 इयर मी कीर्तनं केली आहेत. मला आता कंटाळा आलाय. का कंटाळा आलाय? प्रामाणिकपणे सांगतो. वादनातलं प्रदूषण, स्वरातलं प्रदूषण, ब्लास्ट होणारा आवाज, सप्ताहात होणारे आर्थिक उलाढाल, होणारे फ्रॉड आणि एवढी मरमर तळतळ प्रवास करू नये लोकात न झालेला बदल पाहून मानसिक वेदना होत नाहीत. का न व्हाव्यात? ज्याला वेदना होतात तो मनुष्य आहे, ज्याला वेदना होतच नाही समजावा पशुवत पाषाण आहे तो. विठाला तुमचं गाव आता खूप डेव्हलपमेंट होत आहे. इकडं भगवती राजेश्वरी आहे, टाकळीला तीर्थक्षेत्र आहेत, मूर्ती तीर्थ आहे आणि गोदेच्या तीरावर आहेत. गोदेच्या तीरावरच्या लोकांचं पद्मपुराणात वर्णन महर्षी वेदव्यासाने असं केलंय, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम. म्हणजे गंगा सहस्त्र योजने दूर आहे आपल्याकडं. भौगोलिकदृष्ट्या 2 गंगा आहेत, एक वृद्ध गंगा आहे, वृद्ध गंगा, आणि एक गोदा गंगा आहे. आपल्याकडं भौगोलिक जी फिरती आहे म्हणजे नाशिकातनं जी उदयाला इति ब्रह्मगिरी वर्ण आणि राजमाहिंद्रीला जी जाती आंध्रात गोदावरी जिल्ह्यात ती गोदा गंगा आहे आणि तिकडची जी गंगा आहे उत्तरेतली ती वृद्ध गंगा आहे. त्या वृद्ध गंगेला महत्त्वाचं आहे परंतु आपल्या गोदा गंगेला महत्त्व आहे. जाता जाता गोदा गंगा या शब्दाचा भाव सांगतो कारण तुम्ही गोद्याच्या तीरावरचे म्हणून सांगतो. असे काय झालं, गायीची हत्या झाली, ऋषी आतृप्त झाले, गौतमाच्या अंगाचा दाह झाला, एवढं इन्फेक्शन झालं. त्या काळातले स्किन स्पेशालिस्ट जे कोणी आयुर्वेदातले तज्ज्ञ असतील सगळ्यांना दाखवलं पण दाह आग थांबत नव्हती. बरेच उपाय करून झाले. अंतिम टप्प्यात काय करावं कळेना. त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ्यात भारतीय साधूंची कॅबिनेट मिटिंग झाली त्या काळात आणि चरक तत्ववेत्ते जे आयुर्वेदातले ज्ञाते होते त्यांनी निर्णय दिला की गौतमाच्याकडनं चूक झाली आहे. गौतमाने एक करावं, या गंगेच्या प्रवाहात कुश म्हणजे गवत आवर्त, पाण्याला ज्या गवताने आवरलं त्या कुंडस्थानाचं नाव आहे कुशावर्त. तिथून पाणी वाहत वाहत मग रामकुंडापर्यंत नाशकाला आलं आणि तिथनं ते या आपल्या सगळ्यांना टच करत स्पर्श करत करत पुढे आंध्र प्रदेशात गोदावरी जिल्ह्यात समुद्राला जाऊन मिळतं. याला ज्ञानोबा असं लिहितायत, ना तरी ते समुद्राची होऊनी ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, याता यात निमाले घनानंद जे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मे एकमय. ती नदी वाहते. त्या गोदेला विचारलं, एवढ्या वेगाने आत्ताच्या झालेल्या पावसात तुडुंब काठानं भरून तू चाललीस काय ग, मला कळत नाही, एवढी गडबड काय तुला? जरा नीट ऐका तिचं आत्मचरित्र कथन. जणू मेड्यात अंतराल ती मुलाखत देतीये. का ग बाई तू एवढ्या वेगाने निघालीस? गंगेच्या डोळ्यात पाणी आलं आणि गंगा गोदा म्हणायला लागली, अहो काय करणार, एवढं जीवन माझं त्रासदायक ठरलं. फेस माझ्यातच, ऐकताय ना, केमिकल माझ्यातच, सांडलोटीचं पाणी माझ्यातच, एवढंच काय आउटलेटचं पाणीसुद्धा माझ्यातच, कंपन्यांचं पाणी माझ्यातच, दारू काढून उरलेलं केमिकलचं पाणी माझ्यातच, कपडे लत्ते दशक्रियेचे अन्य गोधाडे बाळांते सगळं माझ्यातच. मी कंटाळून गेले. आता मला वाटतं माझं मी रौद्र रूप धारण करावं, व्यापक, आणि माझ्या जागेवर ज्याने अतिक्रमण केलंय, जो प्लॉट ॲक्वायर केलाय तो पुन्हा मी संपादन करावा. हे कुणी ठरवलंय? कुणी ठरवलंय? कुणी ठरवलंय? गोदेनं. आणि ती बोलली, माझी चर्चा झाली. गोदा गंगा आता आंध्राला निघाली. तिला दुसरा प्रश्न विचारला, हे झालं प्रदूषणाच्या संबंधानं, अजून तुझं काय मत आहे? ती म्हणाली, सागर माझा प्रियतम आहे,
आणि प्रियतमाला प्रियसी भेटल्याविना व्यवहारात प्रपंचात आनंदोत्पत्ती होत नाही. हे तुम्हा वयस्कर लोकांचं काम नाही, हे वाक्य तरुणांना कळेल. ज्यांच्या गोवऱ्या नदीच्या काठावर जवळजवळ गेल्या त्यांच्या वाक्य हे कामाचं नाही आहे. आणि सुकलेल्या चेहऱ्यांना हे वाक्य सांगण्यात मजाही नाही. गोळ्या पडल्या, डोळ्याला पाणी आलंय, किलकिले डोळे, त्यांना हे वाक्य कळून काय उपयोग, आणि कळून निदान विनाकारण तापण्यात मजा काय. ती गंगा गोदा, आवाज वाढू नका यार, ती गोदा गंगा आपल्या प्रियतमाला भेटण्यासाठी निघाली आहे. प्रियतमाला, तिचा प्रियतम कोण आहे? सागर आहे. सागर आहे. त्याची अर्धांगिनी कोण आहे? नदी आहे. नदी, नद, ओहाळ, ओढा आणि पाठ एवढे भौगोलिक प्रकरण आहेत. किती आहेत झाले सांगून. तेवढ्यात ती नदी ही सागराची अर्धांगिनी आहे. आणि कुठल्याही स्त्रीला आपल्या पुरुषाविना संपत्ती किती असली तरी कुंकवाला आधाराला थकलीला का असेना पती घरात खोकत जरी पडला तरी हळदी कुंकाला ती डामोडोलानी डवलं जाते की नाही? जाते की नाही? तशी गंगा म्हणाली, सागर माझा तसा वृद्धच आहे, खारटच आहे, पण कसा असू माझा आहे. हे ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांना ही माझी विधानं कळत नाही त्यांनी प्रसादाला येत जा सगळेजण. माझा कसा आहे असू माझा आहे असं ती म्हणाली. म्हणजे तिने पातिव्रत्य धर्म पाळला. ऐकताय ना तुम्ही? पातिव्रत्य धर्म पाळलाय. आणि ती आता गंगा सागराला आलिंगन देते. याला सगळ्यांच्या पाठातला श्लोक आहे. संध्या झाल्यावर आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति. प्रति म्हणजे कडे, गच्छति जाते. कोण? गंगा. सगळ्या देवांना केला नमस्कार हा केशवाकडे जातो. तसं भारतीय तत्वज्ञानातल्या सगळ्यांना द्या. अंतिम टप्प्यात नारायण, माझं सूत्र नीट ऐका, नारायण म्हणजे विष्णू आणि सेकंड क्रमांक आदिनाथ म्हणजे शंकर, या दोन सागराला जाऊन टच होतात. म्हणून मी आजचा अभंग निवडला आहे. विठाल 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 विठाल. आपल्याकडे दोन सागर आहेत. एक नारायण आहे आणि दुसरा आदिनाथ आहे. दोघातले भेद सांगतून पुढे जातो. आदी शब्द दोघांना पण आहे. नारायणाला आहे आदी आहे आणि शंकराला आहे आदी आहे. आणि प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठातले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मचेंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचेंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचेंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचेंद्राने बोध गोरक्षासी केला, मचेंद्राने बोध गोरक्षासी केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा 84 सिद्ध आहेत या जगात. आणि त्या सगळ्या सिद्धांचा हेड ऑफ डिपार्टमेंट, मालक, उद्गाता, निर्माता, प्रसवणारा, शिस्तप्रिय, घडी बसवणारा, प्रिन्सिपॉल भगवान शंकर आहे. आणि त्याच्याकरता शब्द योजना आहे आदी. आदी शब्द कधी योजना करतायत कल्पना करा. पैठणचा काला कधी सुरू झाला काय लिहायचं? पंढरपूरला वारी कधी सुरू झाली काय लिहायचं? ज्या बुवांना कळत नाही ते ढोबळ उत्तर देतील काय? माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी. म्हणजे या प्रमाणाचा अंदाज असा लावायचा की ज्ञानोबा राय 12व्या आणि 13व्या शतकात होते. शके 1272 तरी टीका केली का नाही? डिटेक्ट झालं की नाही? 12व्या शतकात. आवाज खनकतोय हो, आवाज कंट्रोल करा. 12व्या शतकात ज्ञानोबा राय होते. ऐकताय ना तुम्ही? कसे होते? 12व्या शतकात. म्हणजे सरासरी लमसम अंदाज काय लागला की 12व्या शतकात पंढरपुरात काला चंद्रभागेच्या काठावरती झाला. ऐकताय ना? ऐकताय ना? ऐकताय ना? मला यापेक्षा सोपन खालच्या लेवलचा बोलता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र तारखा घ्या. जरा जातील 2 पैसे जास्त पण मजा येईल तुम्हाला. 12व्या शतकात माझा ज्ञानराजा गोपाळासी नामदेव कीर्तन करी पुढे देव
12वं शतक. पण प्रमाण असं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग काला एक्झॅक्टली सुरू झाला कधी, प्रश्नच आहे की नाही. मग अशा प्रकरणाला काय म्हणावं लागतं, हा आमचा अनादि काल आहे. काय म्हणावं लागतं, म्हणजे कालगणना करता येत नाही, इसवी सन नाही, संवत्सर नाही, दिनांक नाही, ख्रिस्ताब्द नाही, काही नाही, याच्याबद्दल काही चर्चा करता येत नाही. अनादि अनादि. आता रामकृष्णादिकांच्या तिथ्या सांगता येतात. अष्टमीला कृष्ण, नवमीला पुनर्वसूला रामचंद्र, पौर्णिमाला चैत्रात मारुतीराय इत्यादी, चतुर्थीला भगवान गणेश. शंकर आणि विष्णू यांच्या बाबतीत त्यांचे पिता आणि माता, सरनेम आणि गोत्र, परंपरा आणि गुरु, बाप आणि लेक, आई आणि नोवरा, ही नात जुळवता जुळवता नाकी नव येते. मला अजून कळलं नाही, कोणाला कळलं असेल तर त्याला स्वतंत्र तुम्ही निमंत्रण द्या, मला अजून समजलं नाही. मग यांच्यासाठी शब्दयोजना महाराष्ट्रातल्या संत साहित्यात अशी करण्यात आली, अनादि म्हणून आदिनाथ गुरु एक, आणि दुसरं प्रमाण आहे आदिनारायण साराच येते सार. झाले का दोन प्रमाण. नारायण आदी आहे आणि भगवान शंकर आहे आदी आहेत आणि बाकीचे सगळे मधी आहेत. आपण सगळे मधी आहेत. अरे तू सांगशील पांडू आहे, अच्युत आहे, माधव आहे, श्रीहरी आहे, नारायण आहे, पांडू, याच्या मागे किती जाणार, मागे काय जाणार, अंतिम काय, शेवटी अंतिम कोण तुझा, तर अंतिम पिता आहे श्री नारायण. श्राद्धात कर्म करताना असं आहे, जर बाप आजा पंजा पितृत्रयी आणि मातृत्रयी कळली नाही तर वसुस्वरूपेण गोदा गंगा असं म्हणावं लागतं. नारायण अच्युत माधव म्हणजे अंतिम टप्प्यात आपल्या बापाच्या बापाच्या बापांच्या बापाचा बाप, अंतिम टप्प्यात. हे कोणी कोणताही पंथ सांगू द्या यार, सगळ्याचा बाप नारायण. विठाल 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 आम्ही स्थापन केला. तू आला कुठून, त्याच्या आधी आम्ही आहेत, अनादी आहेत. तू कधी मधी, तू हे आधी आहेत, आधी आहेत. आणि जे मधी आहेत त्यांचा अंत आहे, जे आधी आहेत ते सानंत आहेत. नाही कळलं का, त्यांना अंत नाही. जरा कंटाळवाण आहे काही लोकांना माझं कीर्तन, पण जे अभ्यासक श्रोते आहेत, जरा वेल एज्युकेटेड पोरं आहेत, पुरी आहेत, प्रिन्सिपॉल आहेत, कुलगुरू आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत, IT क्षेत्रातले आहेत, पत्रकार आहेत, जाणकार आहेत, फिलॉसॉफर आहेत, त्यांना हे कीर्तन माझं आवडेल. बाकी काय हे सगळे कंटाळलेले जीव, आरडाओरडा, कर्कश, धिंगामस्ती, बुवा मजा मारतोय, गाणं गातोय, लोक वा काय बुवा आहे, जावाई करून घे त्याला. नालाय कोणीकडचा. विठाला वारकरी कीर्तन क्षेत्रात माझी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सारखी परखड भूमिका आहे. पटलं बोलवण्यात बोलू नका, काही आवश्यकता नाही. आमचा सप्ताह जुना आहे, तू तुझाच करून घे, मला बोलूच नकोस. सप्त्याला 50 वर्ष झाले. नालायकान कीर्तन करायला टाळकरी चुना मागतो, काय करायचं तुला. कीर्तन करायला टाळकरी चुना मागतो. एका कीर्तनात मी म्हणलो माझ्या पायावर काही ठेवून जा, एकाने तंबाखू ठेवली, दुसऱ्याने चुना ठेवला. आणि एकाला म्हणलो काही घेऊन जा, त्यांनी चप्पलच मारली. काय करायचं, घेऊ नको, नेऊ नको, मर तिकडं. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. काही लोक मला विचारतात आमचं कसं, मला माझंच वाटोळ झालं, तुझं कुठं काय करू. बावळट लोक आहेत अजून. कुणाच्या मुक्कामाला गेलं की आमचं सगळं चांगलं आहे, पण जरा पोराचं जरा हे जरा नाही कळलं, हे मला माझंच बिघडलं आणि त्याचं काय करू. बिघडलं की नाही. ओपन खरं सांगायला काय हरकत आहे. म्हणजे टावर खालीच रेंज नाही आणि हॅलो हॅलो कशाला करतो हॅलो. दोन देवता प्रमुख लीडर आहेत आणि त्या अनादी आहेत. कोण आहेत, एक शंकर आणि दुसरे नारायण म्हणजे विष्णू. विष्णू आणि या दोन देवांचे करोडो अवतार आहेत. किती अवतार आहेत, करोडो. आपल्याकडे संत प्रमाणे कोटी शब्द आहे. किती प्रकाराचे कोटी प्रमाणे आपल्याकडं. मग काही बावळट जे विचारवंत नवीन पुरोगामी ते लगेच आगपाखड करतात. अन्य धर्मात एकच देव असल्यामुळे ते स्थिर आहेत,
आपल्याकडे अनेक देव आहेत. म्हणलं तुला कोण म्हणलं? नाही, कोटी देव आहेत. म्हणलं मूर्खा, कोटी संख्यावाचक शब्द नाही, कोटी म्हणजे प्रकाराचे. विठाला मग किती प्रकाराचे आहेत? सात्विक, राजस आणि तामस. कुठल्या देवाला आपलं करावं आणि कुठल्या देवाला आपण न स्वीकारावं. फॉर एक्झाम्पल, कोणाचा कॉल आल्यावर घ्यावा आणि कोणाचा रिजेक्ट लिस्टमध्ये टाकावा, हे आपल्याला कळतं की नाही? नाही कळत. तसं कोणता धर्म स्वीकारावा आणि कोणत्या धर्माचा नंबर डिलीट करावा हे तुम्हाला कळत नाही काय? मला कळते. विठाला रामकृष्णादी स्वीकारा, अन्य स्वीकारू नका. कीर्तन करून जाताना जर एखादा पुरुष मला जर म्हणाला की जाता जाता म्हसोबाच्या पाया पडा, तर मी पाया पडणार नाही. तुम्ही म्हणताल तुम्ही हिंदू इतकं कोण आहे? हिंदूच आहे पण बावळट नाही, डोळस आहे. चला अमुक पीराच्या पाया पडायला, मी पाया पडणार नाही, मलिदा देणार नाही, कपडा टाकणार नाही, हात जोडणार नाही, विभूती लावणार नाही. का नाही लावणार? मी हिंदू आहे, मी नाही लावणार. मग कोणते देव? रामकृष्ण आदी आदी उपलक्षणानं याला अनुकूल ज्या देवता आहेत त्या मी मानू, अन्य देवता मानणार नाहीत, अजिबात मानणार नाहीत. याला प्रमाण आहे. मी प्रमाणाविना या मंडपात एकही वाक्य बोलणार नाही, कारण हे पटलावर ते रेकॉर्ड होत आहे. जसं राज्यसभेत, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये भाषणं पटलावर रेकॉर्ड होत आहेत आणि ते यशवंतराव चव्हाणांच्या पासून विलासरावांच्या पर्यंत आतापर्यंत काढल्या जात आहेत. तसं हे एकदा का स्कॅन होऊन बाहेर पडलं, हे डिलीट होत नाही ना. त्यामुळे बोलताना बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं चांगलं, म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. आता चिंतनीय भूमिका अशी चालली आपली. मग कोणत्या देवाच्या पाया नाही पडायचं त्याची यादी दिली. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. मी तुमच्याकडं येण्याच्या आधी मी माझ्या जुन्या संसारावर एक दृष्टांत ओढून घेतो माझ्यावर, म्हणजे तुम्हाला अडचण वाटणार नाही. काय झालं, माझ्या प्रपंचाला सुरुवात झाली. बंडूदेवाला माहिती आहे, घरात सुखच मिळेना. महिलांचा स्वभाव थोडा नाजूक असतो. याला विचार, त्याला विचार, काहीतरी अडचणीत जरा सांगा. बरं, ज्याला विचारलं त्याला तरी कळायला पाहिजे ना, हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. त्याचीच मोठी अडचण आहे. आमच्या हिनं ज्यांना विचारलं संसारात सुख नाही, त्याची बायको परत मी आणली होती. मराठी कळते तुम्हाला सांगा. नाव ब्रॅकेटमध्ये ठेवतो जरा, सगळ्याच गोष्टी ओपनली मीडिया तंत्रासमोर बोलू नाहीत. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. काही गोष्टी खऱ्या असल्या तरी मांडू नाहीत. पोट दुखायला लागलं, मंडळीचं पोट दुखायला लागलं. मी सगळे MRI, CT स्कॅन, एंडोस्कोपी, ऐकताय ना, गॅसोस्कोपी सगळ्या झाल्या. सोलापूर झालं, वळसंकर झाले, पुणे झाले, सगळे हॉस्पिटल ससूनपासून ते त्या संभाजीनगरच्या हेडगेवारपर्यंत एक नाव घेतलं, लमसम बजाजपर्यंत सगळे झाले. पोटच राहीना. आणि कोण बुवा तिला भेटले माहिती नाही. ते म्हणले तुम्हाला आसरांचा त्रास आहे. आसरा त्या नदीत असतात ना, वाहणारा पाण्याचा घाण प्रभाग, खडक, तिथे आलेलं शेवाळ, तिथे गावातल्या पाळीव सोडलेल्या कोंबड्या, कुत्रे, ऐकताय ना तुम्ही. आणि त्या आसरा आमच्या यांच्याकडं आल्या, अशा आल्या. आणि मी कीर्तनाला गेल्यावर त्या मला म्हणल्या तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. मला वेडे लक्ष नसतं, तुला मी स्वीकारलं असतं का? छोट्या छोट्या गोष्टी त्या नजाकतीतल्या. माझं पोट दुखतं, मला औषध घे, उपचार घे.
तपासणी कर, आराम कर, खाण्यावर नियंत्रण ठेव, चांगलं बोल, आहे की नाही? पोट दुखत नाही. पण त्यांनी मला सांगितलंय आसरांचा प्रॉब्लेम आहे. मग काय म्हणलं, खेळ दे. ते खेळ देतात असं, ते एवढा एवढा बगवा, एवढा एवढा करंडा, एवढी एवढी ओटी, बांगड्या, ते हिरवे पिस, असं बरं लिंब, असं एक वाजविणारा आणला, ते आपलं ते गेले नदीला सगळेजण. पुरणपोळी, सुवासनी सांगितल्या. म्हणलं किती सुवासनी? 11. म्हणलं 25 जीव घाल, एकदाच जीव. आपल्याला काय, एक कीर्तनात गाव जेवतंय आपल्या. आसरा काय, गेली तिकडे. त्याच्या शेजारीच एक जण जागेवर, कळत नाही तुम्हाला, हलेना डुलेना, जाग्यावरच गिर टाकायला. आणि ही मला म्हणती, मला कस तरी व्हायला, मग तू हले. म्हणलं काय, ती मोठी मजा असती. ते आंबडा सोडायला एक जण, ऐकता का, ते दागिनं काढायला एक जण, मग धरायचं एक काणी, मरू दे की जाऊ दे ना कपड्याला तसं इथं. आणि ती मला म्हणली आसरांचा त्रास आहे. मी म्हणलं मला तुला काही गोष्टी बोलायच्यात. ती म्हणली विनोद करू नका, तुम्ही 4 लोकात बोलणार आहेत, माझी काही विनाकारण विल्हेवाट लावू नका, आसरांचा त्रास आहे. मला मग केलं नैवेद्य, धर्म, पूजा, काय करायचे ते. आता आपल्याकडं तर पूर्णावरणाशिवाय दुसरा नैवेद्य, आपल्याला काही 2 पंखाचं आणि 4 पायाचा कार्यक्रम करता येणार नाही. आपल्याला काही करता येणार नाही. दुसरा म्हणला पंखच नका करू, पायाचा आणा. मग मी सल्ला काढला, म्हणलं 4 पायाचं आणण्यापेक्षा 2-2 पायाचे 2 कापलेत नाही जमत का? काय कवळी धरायची आणि कापायची. बावळट देवत आहेत. मी म्हणलं आसरा तुला त्रास देतात, माझं काही भांडण नाही, पण आसरांच्या ह्याच्यामुळे म्हणत नाही, आसरांच्या डोक्यावर बसून कोंबड्या आणि कुत्रे, तिथं जाऊन तेव्हा आसराचे काही डोळे जातात काय, विठाला एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती. तो हा रखुमाईचा पती, तो हा रखुमाईचा पती, रखुमाईचा पती, तो हा रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला, एक वा सुंदर. असे म्हणणारे चांगले पाहिजेत, नाही ते कोंडण्या कोंडण्या मोकळा कर, कोंडू नको. एकदा प्रदूषण झालंय, गरमायला लागलंय. नाही परवाचे सेवाचे तुमच्या यावे येऊ नको, आराम कर, येऊ नको, त्रास घेऊ. एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. या खेरीज अन्य आपण देवतांच्या, कृपया तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, पुन्हा आपली भेट होती न होती, नादी लागू नका, अट्टहास करा. एकच, एको देवो देवकी पुत्र एव, एका ईश्वरा खेरीज, एका हरी खेरीज, एका ब्रह्मा खेरीज
अन्यांच्या पाठीमागं लागून तुमच्या माझ्या जीवनाचा वेळ वाया घालू नका. आपुला तो एक देव करोने घ्यावा. आपुला तो एक देव करोने घ्यावा. तो एक देव करोने घ्यावा. आपुला तो एक देव करोने घ्यावा. देन बिना जीवा सुख नो हे. देविन जीवा सुख नो हे. तिने बिना जीवा सुख नो हे. देविन जीवा सुख नो हे. रथी माई के दुःखाचे धनते. रथी माई के दुःखाचे धनते. दुःखाचे धन. दुःखाचे धन. वा. एरती माई के दुःखाची जनती, त्यांच्या नादी न लागता आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ओ महाराज, तुम्ही विस्तार करता करता मंडपातून आम्हाला अभंगाला घेऊन कुणीकडे प्रवासाला लागलात तुम्ही? आम्हाला काय वेड्यात काढलं काय? असं या सगळ्यांचं मत जेव्हा मंडपात तयार होईल तेव्हा मला करेक्ट पुन्हा माझ्या पथावरती यावं लागेल. मग मारुतीचं वर्णन मी का करायला लागलो इथे? काय कारण आहे? काय संबंध आहे? मारुती या देवतेचा आपला संबंध आहे. संबंधाविना नातं जुळत नसतं. एन केन प्रकरण आमच्या मामाच्या आजोळाकडून मावशीच्या पुतण्याच्या चुलत्याच्या भाचीच्या मावस भावाची ती बहीण आहे. याला काय म्हणायचं? बाजारायणी संबंध आहे हे. अरे माझे संबंधित आहेत. आणि एक वाक्य बोलू का? अजून एक वाक्य टाळ्यासाठी, पण तुम्ही नीट ऐकलं तर, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा ओलावा अधिक महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही सगळेच माझे नातलग आहेत. ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. हे सगळं जगत हरिस्वरूप असल्यामुळं तुम्ही सगळे माझे आहेत आणि मी तुमचा आहे. कुठे शिल्लक आहे त्याची जाती, कुठं त्याचा शिल्लक आहे वर्ण, कुठे शिल्लक आहे त्याचा पंथ. याती कुळ माझे गेले हरपुणे. श्रीरंगा वाचून आणून नेणे. त्या काळातल्या पंडितांनी माऊलींना प्रश्न विचारला, तुम्ही कुलकर्णी आहेत, आपे गावातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, माध्यम दिनी आहेत, आपलं नातं आहे. माऊली म्हणाली, नातं आहे? मी नात्यातला, मी नात्यातला. माऊली काय म्हणाले? आमचे भेंडाळकर मला मस्त आवडतात. आपण कशातलेत? आपण नात्यातलेत. आपण कोणाची टीका करायची नाही, निंदा करायची नाही, अन्य धर्माला शिवाय घालायच्या नाहीत. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची आपली प्रथा आणि परंपरा असली पाहिजे. सगळ्यांना मन कशाला दुखवायची कोणाची? काय करायचंय? ज्याचं कर्म तो स्वीकारेल, त्याला भोगावं लागेल. मुद्दा माझा इथपर्यंत. मग मारुतीचा आपला काय संबंध आहे गड्यांनो? काय संबंध आहे? असे वैष्णवानाम यथा शंभू. जगातल्या सगळ्या वैष्णवात अग्रगण्य कोण आहे, लिडरशिप करणारे? तर भगवान शंकर आहेत. कोण आहेत? भगवान शंकर. शंकराचे काही अवतार आहेत. कोण कोण? कालभैरव. कालभैरवात पुन्हा रुरु भैरव, अष्टभैरवात बालभैरव, अशितांग भैरव, रुद्रभैरव इत्यादी अष्टभैरव आहेत. त्याच्यातही मार्तंड मल्हारी एक अवतार आहे. मार्तंड मल्हारी, मल्हारी शब्द आहे तो हारी झाला. ल मल्हारी, मल्हारी. अरी म्हणजे शत्रू, त्याच्यावर विजय मिळवणारा देव आहे. त्याचं नाव खंडोबा आहे. त्याचं राहणं कणकगिरी पर्वतावर आहे. कणकगिरी पर्वत, व्हॉट मीन कणकगिरी पर्वत असं विचारलं जेजुरी. कणकगिरी काय? कणक म्हणजे सोनं, पिवळा दिसतो. कसा? सूर्य मावळताना, उदयाला येताना त्याची किरण हिरव्यागार जमिनीवर पडल्यावर तो सोनेरी गालीचा दिसतो. एक प्लस लग्न झालेले युवक युवती पाया पडायला कुलदेवतेला जातात, हळद उधळतात. त्यामुळं पिवळं प्लस हिरवं एकत्र आलं की अजूनच आल्हाद आनंद त्या पर्वताच्या संगतीत. एलिमेंटरी, इंटरमिजिएट, फाउंडेशन किंवा एडिटी करताना चित्रकलेच्या संगतीत एक वेगळा आनंद त्या पर्वतात मिळतो. आणि मिळाल्यानंतर तो देव आपला आपला वाटतो, कारण तो त्याच्या पत्नीसह वर्तमान आहे. बघा तुम्ही, म्हाळसे सह कांत आहे. कांत म्हणजे पती. घोड्यावर सुद्धा खंडोबा एकटे फिरत नाहीत. कदाचित हे अनुकरण पोरं करत असतील, एकट्याने फिरायचं नको.
आपापली म्हाळसा मागे असावी अशी निवांत बसलेली. पण त्या म्हाळसेला बसताना तिला पती कळत असायचा आणि ती म्हाळसा आपल्याच पतीच्या खांद्यावर हात टाकत असायची. शिवपुराणात एक कथा आहे, मला काही शिवपुराण येत नाही, की शंकर पार्वतीला फिरायला घेऊन निघाले. पार्वती गरोदर होती म्हणे, मी नव्हतो पण पुराणात सांगितलंय. आणि स्त्रियांना आवडतं हे पाहिजे ते पाहिजे, सौंदर्य, प्रसाधनं, कपडे, लत्ते, दाग दागिने, वस्त्र, फुलं, माळं, गजरा, त्यांचा स्वभाव आहे तो, त्यांना दिलं पाहिजे. त्यांना हे प्रपंचात देता आलं तरच प्रपंच करावा, नाही तर आमच्या गटात या. ओम नमो नारायण. ओम नमो. डायरेक्ट विलासचे विलासानंद. तिची इच्छा पूर्ण करता आली पाहिजे ना, चांगली ती इच्छा पूर्ण करता आली पाहिजे. श्रोते हो, पार्वतीनं शंकराला काही सूचना दिल्या आणि शंकर आणि त्या प्रसंगाला ते ऐकलं. तर शिवपुराणात कथा आहे, शंकर पार्वतीला फिरायला घेऊन जात असत. आत्ताच्याही सगळ्या शंकरांना माझी रिक्वेस्ट आहे, फिरायला अवश्य जा, फक्त पार्वती आपलीच न्या. गडावर राहायचे, कधी पालीला, कधी पेंबरीला, कधी मैलारला. कोण? भगवान खंडेराया. खंडेराया. आणि त्याच्याबद्दल एक श्लोक आहे, शेखर महाराज सांगत असतात, लक्षात नाही माझ्या आता. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यं बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकंदर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजय जय करं म्हाळसाकांत सिद्धं. असं दैवत आहे ते, म्हणजे शंकराचा अवतार आहे. ज्योतिबा शंकराचाच अवतार आहे. शिवछत्रपती शंकराचाच अवतार आहे, शंभू महाराजांचा. इंद्रजमी जंब पर वाडवस दंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है. अवतार आहे तो, अवतार आहे. बर, निवृत्तीनाथ दादा शंकराचाच अवतार आहे. सदा शिवाचा अवतार. सदा शिवाचा अवतार. हो सदा शिवाचा अवतार. सदा शिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. जसे रामकृष्णादी विष्णूचे अवतार आहेत, अगदी सोप्या सोपं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आदिशक्ती मुक्ताबाई दासीजणी ब्रह्मा सोपान तो जहाला भक्त आनंद वर्तला. बर, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. अवतार. हे सगळे संत आणि आपले पूर्वीचे राजे हे भगवंताचेच अवतार आहेत. कोणाचे अवतार आहेत? भगवंताचे अवतार आहेत. मग जर राजे, रजवाडे, वंशानुचरित हे सगळे जर परमेश्वराचे अवतार आहेत, तर मारुती कोण आहेत? रुद्र 11वा अवतार. अवतार 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 रुद्र 11वा रुद्र अवतार. 11वा अवतार. अवतार रुद्र 11वा अवतार. करी दुष्टाचा संहार. करी दुष्टाचा संहार. करी दुष्टाचा संहार. नाम घेता विघ्न जाय. नाम घेता विघ्न जाय. हो करी दुष्टाचा संहार. करी दुष्टाचा संहार. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. हे रुद्र 11वा अवतार. करी दुष्टाचा संहार. करी दुष्टाचा संहार. करी दुष्टाचा रुद्र संहार. 11वा अवतार.
मारुतीराय आहे ना, हे आपल्या गावात राहणारं जे दैवत आहे ना आपल्या सगळ्यांचं, हे भगवान शंकर 11वा अवतार आहे. 11वा. जाता जाता एक विनोद सांगतो, म्हणजे लोकांना कळण्यासाठी सांगतो. टीका कोणाचीच नाही, कृपया नोंद घ्या. मी लहान होतो, आळंदीहून आलो आणि माझा बाप मला म्हणाला, जा मारुतीला पाणी घालून ये. म्हणजे काय? अभिषेक कर. यजमान भारी होता, तो मला म्हणाला, महाराज 11 जण आणू नका, 5 लोकात ॲडजस्टमेंट करा. म्हणजे काय करा? 11 वर्तन आहेत ना, ते 10 वर्तन, 5 दोन्ही 10, 1 जण 2-2 म्हणा, बरोबर 10. आणि 11वा सगळे जण मिळून म्हणा, मी किती झाले? 11. मला हा मधला मार्ग मला आवडला, याला म्हणायचं ॲडजस्टमेंट. मग त्याला म्हणलं, मी ठीक आहे ॲडजस्टमेंट करतो, पण माझा एक प्रश्न असा आहे, मला पोहे खाण्याचा इंटरेस्ट आहे आता सध्या. आत्ता कांद्याचे, मला कांद्याचे काय मोदळे टाक, पूर्ण खातो मी, पातीसहित टाक. पण एक आट आहे, म्हणलं तुझ्या सुनेला बोलवली सुनबाई, म्हणलं बेटा तुझ्या सासऱ्यांच्या आग्रहाने मी अभिषेक करायला लागलोय आणि 11च्या ऐवजी आम्ही एकटाच सगळंजण करणं. ती म्हणली बाई बेटर, मला ही ॲडजस्टमेंट आवडली. मला तर माझा ऐक, पोहे कर म्हणलं, कढीपत्ता टाकू नको, कोथिंबीर टाकू नको, मोहरी टाकू नको, मीठ टाकू नको, हळद टाकू नको, पाण्यात शिपका म्हणू नको, पोहे मला करून दे. ती म्हणली कसे करू? मला ॲडजस्ट कर. काय टाकू? मला ग्रीस टाक, ऑइल टाक, थिनर टाक आणि दे फोडणी. ती म्हणली कढीपत्ता नाही, बेशरम टाक, कोथिंबीर नाही म्हणे वेडा बाबळी टाक, आणि काहीच नाही जमलं तर काँग्रेस टाक, म्हणजे फोडणीला. नाही कळलं तुम्हाला? ती म्हणली बाई माझ्या पप्पानी मम्मीनी 7 पिढ्यात असले पोहे केले नव्हते. म्हणलं माझ्या 3 पिढ्यात असा अभिषेक केला नव्हता. काही विचारते. एकाने मग विचारलं, महाराज एकादशी आणि पौर्णिमा कदाचित एकत्र आली तर काय करावं? म्हणलं येत नसती. नाही पण कदाचित आली तर काय करावं? अरे येत नसती. नाही पण समजा कदाचित आली तर. म्हणलं एक काम कर, याचं उत्तर मी नंतर देतो, तुझ्या बायकोला बोलवलं. म्हणलं वहिनी एक काम करा, खडी साखर भिजू घाला, उपरण्यात बांधा, हडकडीला अडकवा, तिला कोमं फुटली की मला सातळ करून द्या. दृष्टांत कळला तुम्हाला? हो म्हणलं महाराज कसं शक्य? म्हणलं हे कसं शक्य आहे? विठाला विठाला 11च लागतात. तिथं 3 चालत नाही, 2 चालत नाही, 11च. आता मला पखवाज वादक सांगा, पलीकडची कणिक पखवाजाच्या पुडीला लावली जमून का? नाही काय हरकत आहे, मानताय आणि सर्व धर्म समभाव आहे, ती कणिक इकडे लावा, जमन काय? नाही जमन. त्याचा धर्म स्वतंत्र आहे, याचा धर्म कातड तेच आहे. पखवाज दोन्ही मिळूनच आहे, पण शई इकडं आणि कणिक तिकडं. आणि कीर्तनकाराला खाताना गुळाचा खडा, लवंग, वेलदोडा, कणकेचा गोळा घ्या. जे जिथं लागतं तेच लागतं, ते बदल करून चालत नाही. मग 11 जण लागतात. रुद्र 11वा अवतार. आता 11 रुद्र आहेत, त्याची यादी माझ्या पाठे. वेळेचं बंधन आहे, 10:20 झाले, तर थोड्या वेळात कीर्तन मांडायचंय. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. याकरता दृष्टांत क्रमांक 1 महाभारत. मग मारुतीचं वर्णन तुम्ही का करता? शंका आणि समाधान. तुकाराम महाराज म्हणाले, राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खूण माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम. हे सगळं खरं असलं तरी भक्तीचा रस्ता काय? भक्तीच्या या वाटा आणि मजदावया सुभट. सुभट म्हणजे ब्राह्मण नाही, भट म्हणजे उत्तम, भट्ट म्हणजे ज्ञाता, सु म्हणजे चांगला. विठाला भगवान शंकराचा 11वा अवतार मारुतीराया वारकरी संप्रदायाचा पथदर्शक आहे. कोण आहे आपला? गाईड. तीर्थक्षेत्रात जर गेलात ना तर तिथले लोक गाईड असतात सांगायला आपल्याला. तसं वारकरी संप्रदायातला रस्ता बिनचूक दाखवण्यात ट्रेंड कोण असेल तर भगवान श्री मारुतीरायात. म्हणून काय भक्तीच्या या वाटा मजदावया सुभटा. आणि अशा मारुतीरायाबद्दल नाथरायांच्या वाणीला बहर आला आणि ते म्हणाले, रुद्र 11वा अवतार. हो हे पटलं आम्हाला,
पण करी दुष्टांचा संहार. याला दृष्टांत काय तर महाभारताचा दृष्टांत आहे. माझं मत असं आहे आजच्या अभंगापुरतं या घडीला केवळ कृष्णामुळे अर्जुनाचा महाभारतात विजय झाला हा आपला गोड गैरसमज आहे. अजिबात नाही. मला सांगा, समजा मी 12वीच्या परीक्षेला बसलोय, उदाहरणार्थ अपेक्षित 9नीत सगळ्या कॉप्या माझ्यासमोर आणून मांडल्यात, पण शेवटी लिहायच्यात मला ना. नाही लक्षात आलं? त्याला प्रश्न आणि उत्तर दोन्ही समानच आहे, कळेच ना. उद्गार वाक्य काय, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काय कळेलच त्याला, आणि इम्पॉर्टंट वाक्य काय कळेच ना त्याला. त्यांनी सगळं सरसकट निबंधासारखं लिहिलं, नापास होईल तो. सगळं धन जवळ आहे, पण उपयुक्त केव्हा कधी वापरायचं याची अक्कल अपेक्षित आहे. शौचाहून जवळ आल्यावर सिंटॅक्स 500 लिटरचं भरलेलं आहे, पण किती गुळणे करायचे एवढं तर कळावं. टुट्टी सुरू केली, घराला पाणी लागन ना. काही तर शहाणे ब्रश करताना 3-3 तास तुट्टी चालू ठेवतात. वेस्टेज पाणी नाही गेलं पाहिजे. जरी यावर्षी मुबलक झालं तरी पुढे पाणी पडेलच असं नाही. वाक्य लिहून ठेवा माझं. विठाल यातलं जे माझा ऑब्झर्व आहे, अभ्यास आहे, तो असा आहे, थोडासा वेगळा आहे. मी वरदानंद भारतींच्या मुखातनं कथा ऐकलेली आहे. म्हणजे उपाख्य अनंतराव आठवले ब्रह्मसूत्र या ग्रंथाच्या भाष्याचे करते, त्याचं नाव ब्रह्मसूत्रार्थ दर्शनी, त्यांच्याकडनं ऐकलंय. ते वाक्य असे की केवळ कृष्ण या देवतेमुळे विजय झाला असं नाही, तर याला अन्य काही प्रकरण आहेत. काय प्रकरण आहेत? रोज युद्ध सुरू व्हायचं, रोज, आणि आक्रमण सुरू व्हायची. इकडनं बाण सुटायचा, तिकडनं सुटायचा, शंखनाद होत असायचे. भिन्न भिन्न प्रकारचे सैनिक एकामेकाच्या अंगावर तुटून पडायचे, रथाचे चाकं तुटायची, आक्रमण होत असायचे. वायुअस्त्र, पर्जन्यास्त्र, आग्नेयास्त्र, गरुडास्त्र इत्यादी एकावर एक सुटायचे. पण कोण विजयी आणि कोण पडेल याचा अंदाज लागत नव्हता. काय करावं? तिकडं कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, आणि सगळ्यात बेकार डेंजर, म्हणजे डेंजर स्लो पॉयझन तो मामा होता तिकडं. काय नाव तसं? हा, त्याचं एकच भांजे, कुछ भी करो लेकिन डाव पर तो द्रौपदी लगना चाहिए भांजे. की निघालं पुढं कोण? त्याची पत्रिका लिहायला मी पाहिजे होतो. त्याला पक्का अपशकुन लिहिला असता, पण मी तेव्हा नव्हतो. त्याचं नाव शकुनी ठेवलं. कसला शकुन याचा? हे तर बेकार होता. याला याच्या घराची विल्हेवाट लावली तर बहिणीकडे येऊन काय दिवा लावणाऱ्या. हा बहीण गांधारी आणि मेहुणा धृतराष्ट्र जिजू. आणि याने असं करायचं, सुनो गांधारी नंदन, तेरी बहिणा तो रो रो के आंखों में तस्त हो रही है, मेरे दुर्योधन के लिए कुछ योजना करो. आणि त्यांनी म्हणायचं, ठहरो धृतराष्ट्र जी जीजू, मैं गांधारी नंदन होने के बाद दुनिया की कौन सी ताकत बाल बाग क्या कर सकती है. आणि ऐकताय काय महाभारत? केलं ना प्रकरण तसंच. त्यांनी बरोबर डाव टाकला. बरोबर आवाज खणकतोय हो, थोडा कंट्रोल करा. बरोबर डाव असा टाकला अर्जुनाच्या विरोधात आत्ताच्या राजकारणात. जसं घरातलाच मावस भाऊ, भाचा आणि पुतण्या, ऐकताय ना, काका आणि सासरा एकामेकाच्या विरोधात उभं करतात की नाही? वास्तवात बोला ना. आत्ता त्या काळातलं महाभारत आत्ता थोडंसं नाव बदलून आलं. बरोबर त्यावेळेचा गेम असा टाकला की कुंतीचा पुत्र कोण? अर्जुन, योद्धा धनंजय, त्याच्या विरोधात बाण मारायची ताकद दुनियेत कुणात नव्हती. डोकं लावलं मामाने, भांजे मेरा सुनो बेटा, मेरे पास एक आइडिया है, नॉट BSNL, दिस इज आइडिया. कार्ड नाही कळलं तुम्हाला? त्याला 5G लागतं. मेरे पास एक आइडिया है बेटा. क्या? अर्जुन के विरोध में खड़ा करने के लिए मेरे पास उम्मीदवार है. क्या नाम है मामा? अरे तेरा ही मित्र है वो, कोई राधे कहते हैं,
लेकिन मेरे ख्याल में उसका नाम कर्ण है बेटा, कर्ण. सुनो, कर्ण. आणला कर्ण नटून खटून, कपडे लत्ते दागदागिने. कर्ण तयार झाला आणि शिबिरात आल्यावर पितामह भीष्म ओरडले महाभारतात, सूतो वा सूतपुत्रो वा यौवा कौवा भवाम्यहम. ए अर्जुन के सामने कर्ण नहीं लड़ेगा. क्यों? वो क्षत्रिय नहीं है. और इसके पिता का नाम क्या है बताओ. इसका आधार कार्ड लिंक कर दो, अपडेट नहीं है. अरे भाइयों, आधार कार्ड में हटा दो. घुसखोरी के लिए आइडेंटिटी प्रूफ नहीं है, निकालो. काढला ना कर्ण बाहेर. बोलता का बघता काय. पण कर्ण पुन्हा मंडपात आणण्यासाठी डोकं लावलं शकुनीनी. राजा पाहिजे काय लढायला, सूतपुत्र चालत नाही काय. म्हणून कर्णाला अंगदेशाचा रातोरातच राजा करण्यात आला. धन्यवाद तुम्हा सगळ्या. आणि कर्ण माता रथात बसून आला. आक्रमण. आता तुमचा विको पाहिजे होता. कुठे गेले तुम्ही. आक्रमण. तीनदा रिप्ले व्हायला पाहिजे परत, चिंडू मारल्यासारखा. चला ठीक आहे, पर्वत नाही त्या भागात, त्यामुळे कदाचित आवाज करत आला. पुढच्या वेळेला येताना मी पर्वत घेऊन येईन. विठाला विठाला. झाला, दृष्टांत संपला माझा. कर्ण रथात बसलाय, अर्जुन समोर आहे. ऐकताय ना, बाणाला बाण लागायला लागले. आणि इकडं बघा ना, आता अर्जुनाचा रथ चालवायला कृष्ण. शकुनीचा कोणी चालवायचा. शकुनीच्या रथावर योजना केली. शकुनीने कर्णाच्या रथावर योजना केली. पांडवांचा सख्खा मामा अर्जुनाचा शल्य कोण टाकला. कसा गेम आहे. याच्यासाठी रामायण महाभारत वाचलं पाहिजे. तुम्हाला उभं राहायचंय ना, रामायण महाभारत शिका. पाडायचं ना कोणाला, रामायण महाभारत शिका. विजय व्हायचंय ना, रामायण महाभारत शिका. नॉट इज अ जोक यार, द ग्रेट फिलॉसॉफी. ऐकता का. बाणामागं बाण सुरू झाले आणि कर्णाच्या बाणाने आता अर्जुन जगणार नाही हे पक्क ठरलं. ताकद एवढी आहे कर्णाची, सामान्य. काही माणसांना जातन तालुका बापाचं नाव नाही, कर्तव्य मोठं असतं काही लोकांचं यार. असं कुठं असतं काय. ज्याचं काम मोठं आहे त्याला मानलंच पाहिजे. क्षमा मागतो, विप्रत्व मानाच. पण त्या लेव्हलला कोणी एखादा विद्वान ज्ञाता असेल तर त्याला सलाम करायला काय प्रॉब्लेम आहे. कल्पना करा तुम्ही. त्याची क्वालिटी जर तशी असेल, अभ्यास तसा असेल तर शफाद अहमद खान साहब असू द्या. अरे असू दे मुसलमान, पण भारतीय संगीत वाद्यात त्याला उस्ताद म्हटले. लक्षात घ्या. एका बाजूला वेदमंत्र ब्राह्मण म्हणतोय आणि एका बाजूला भिस्मिल्ला खान साहेबांची सनई वाजतीये. ही भारतातली एकता आहे. लक्षात घ्या. एकता आहे आपल्याकडची. श्रोते हो, बाणामागं बाण लागला आणि आता बाणाने कर्ण मरणार. तेवढ्या देवानी चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. ब्रेक केला लगाम. घोडे घोडे आकडवले. रथ असा वाकला आणि बाण चाटून गेला वरून. बाण जायचा वरून, अर्जुन खाली. कर्णाला काही 90 अंशाच्या कोणात बाण मारता येईना, कारण गाडी चालवायला कृष्ण आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे, अर्जुनाच्या रथावर एक ध्वज आहे. ज्ञानोबरायांचं स्कॅनर तिथं लागलं. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुने दरबारातच गायचा आहे. दरबार हा खोलीत नाही. फाड 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 ध्वज फडकतोय म्हणून आपल्याकडच्या ध्वजाला किंमत आहे. आणि त्यातही भागवा. फडफड फडफड फडकतोय. त्याच्यावर मारुती रायत
मारुतीऱ्यांची पृच्छान पाय त्या पताक्यावर हलतोय असा. बाण आला आणि टच झाला. मारुती म्हणला साला हमारे इलाके में आके हमको प्रॉब्लेम करना है क्या? अर्जुन चिंता मत कर मैं तेरे साथ हूं. कॅबिनेटचा आधार मिळाला. कोणाचा? ग्रह खातच हातात. रेटरिटी विठाल विठाल देख लेंगे. बोले क्या है प्रॉब्लम है? तो बोले कुछ नहीं, ये दुष्ट दुर्जन मेरे को प्रॉब्लेम कर रहा है. असे काय ऐकता का? ऐका ना. ध्वजातल्या मारुतीच्या डोळ्यातून स्फुलिंग बाहेर पडलं. ही कथा दिसत नाही पण वायू संहितेतली आहे. स्फुलिंग बाहेर पडलं, कोटी तेज बाहेर पडलं आणि कर्णाचे डोळे त्या दिव्य रूपाला पाहून घाबरले आणि त्याच गडबडीत अर्जुनाने बाण मारला आणि कर्णाचा शिरच्छेद झाला आणि रक्ताच्या थरोळ्यात कर्ण पडला आणि एक जयकार झाला. नमः पार्वती पते हर 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 महाधर्म की अधर्म का हर हर. पुष्पवृष्टी झाली आणि आत्ता नाथांनी निवडलेला अभंगाचा टोक कळला. करी दुष्टांचा संहार. केवळ बेल नाही, केवळ मीठ नाही, केवळ गोकर्णीचा हार नाही, केवळ भिजलेली डाळ नाही. शरण शरण एक नाथा ना ना ना. कार्यक्रम दाखवणे. करी दुष्टांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. जाय नाम घेता विघ्ने जाय. 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 हरे त्याचा महिमा वर्णू काय. त्याचा महिमा वर्णू काय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. विघ्ने जाय. महिमा वरनु काय. त्याचा महिमा वरनु काय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. नाम घेता विघ्ने जाय. त्याचा महिमा वर्णू काय. त्याचा महिमा वर्णू काय. त्याचा महिमा वर्णू काय. आम्ही या घनसावंगी तालुक्यात गोदागंगेच्या काठावर कुंभार पिंपळगावला मारुतीऱ्याच्या दरबारात 27 वर्षात सप्ताह करतो. जुन्या आणि नवे एकत्र येतो, मतभेद करत नाहीत, सर्वांना बरोबर घेऊन चालतो, वादविवाद बाजूला टाकतो, गेला वाद खंडोणी असं वागतो. आणि मग मारुतीऱ्याचं नाव घ्यायचं कसं काय? आम्ही दिगंबरा दिगंबरा हे भजन ऐकलंय. सीताराम 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 सीताराम. एक साथ हाथ वर सगळ्यांनी एक साथ. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. सीताराम 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 सीताराम.
ऐकलं भजन. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हरे कृष्ण हे ऐकलं भजन. आम्हाला हे मारुती भजन माहिती नाही. ज्ञानदेव तुकाराम, भानुदास एकनाथ, तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, रामकृष्णारी हे भजन ऐकले. पण मारुती हे ऐकलं. 800 मारुती ऐकलं नाही आपण. कसा ऐकलं कधी की आमदार खासदार धेन धाग मंत्री कॅबिनेट मंत्री ऐकला. बर कधी ऐकलं कुलकर्णी तलाटी पाटील तलाटी. अरे किती पिढ्या मेल्या, गड्या गेल्या, वाडे गेले, गडी राहिले नाही. वाटोळ फक्त अंगारा लावायला जमिनी राहिल्या, दाखवायला हा आमचा वाडा होता. भस्म लाव काय राहिलं नाही तुझ्याकडे. श्रोते हो, यांचं भजन होत नाही. मारुती भजन कसं काय शक्य आहे. देवीचं भजन ऐकलं का मी. देवीचं आता नवीन निघालेत काहीतरी. नटून खटून बसली आंबा. आपल्याकडे भजन जगदंबेचं कोणतं आहे. जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझं वाहिला, तुझं फुलवरा बांधिला. कसल्याही भजनाला प्राधान्य आपल्याकडं नाही. श्रोते हो, मारुतीचं नाव कोणतं घ्यावं मलाही प्रॉब्लेमच पडलाय. आता ह्या कीर्तनात 10:39 व्हायला लागलेत. कीर्तन 10-20 मिनिटावर येऊन थांबलंय. आता मारुतीचं कोणतं नाव घ्यायचं यांना प्रश्न आहे की नाही. मलाही प्रश्न आहे. कोणत्या मारुतीच्या नावाने मुक्तता आपली होईल याला उत्तर मी देतो तुम्हाला. सोपं गणित आहे, साध. समजा या भागातले कुणी अंगावर घेऊ नका. पंचायत समितीचे सभापती जर आपले मित्र असतील आणि तालुका लेवलला काम काही आपलं नडलं असेल तर ग्रामपंचायत सदस्याकडे जायची गरज लागेल काय. बोला ना. नाही लागणार. केंद्रीय मंत्र्याची माझी जर ओळख आहे तर मी गावगाड्यातला सदस्य म्हणला मी तुम्हाला मानत नाही, तू मानूच नको. काही प्रॉब्लेम नाही. काही म्हणले रामसेतू नव्हता, तू नव्हता असला तरी तुला दिसत नाही. घोबडाच्या आवलात तुझी, तुला कसं दिसन ते. तू मी मानत नाही, मानू नको. मी एका घरी गेलो आणि हा वरत माझं बरोबरचा पोरगा आहे पण ते मला शिकवायला लागला. मी म्हणलं अरे ती बाई मला पाणी घेऊन चप्पल घेऊन आली पायात, म्हणजे स्लीपर चप्पल घालून आली. तो मला महाराज तो खडावा मानावा. काय म्हणला मला हा खडावा मानावा. आणि 8 दिवसांनी त्यांनी विचारलं माझा योग कधी. म्हणलं झालं असं मानावं. आपल्याकडे अँटिबायोटिक पेन्सिल लिहिलंय त्याला. काही गोष्टी आहेत त्याच लागतात, त्यात बदल करून चालत नाही. मारुतीचं नाव कोणतं घ्यायचं तर मी कॅबिनेट सांगत होतो. मला मी शंकर कॅबिनेट आहे. कोण आहेत आणि त्यांचाच 11वा अवतार मारुती. मग त्याची सेवा केली की मारुती प्रसन्न होतो. मग त्यात कोणतं नाव घ्यायचं तर वाचे वदता शिवनाम तयान बाधी वृद्धकाम. त्या प्रदीप मिश्रामुळं गावागावात ह्या महिला शंकराच्या पिंडीला पाणी घालायला लागल्या, तुपाचे दिवे लावायला लागल्या, पडलेले मंदिरं नीट व्हायला लागले, सडा टाकायला लागल्या. मी यांना धन्यवाद देतो टाळ्या वाजवायच्या. पण टाळ्या वाजवून तुमचं स्वागत केलंय. पुढचं वाक्य सहन करा. पिंडीला लिंगाला पाणी घालाच पण घरच्या शंकराला कोमट का होईना चहा पाजा. नाही तर शे शिवाय नमस्तुभ्याम शे शिवाय नमस्तुभ्याम. कुठून आणला रे मंत्र? विठाला विठाला महाराज. मी जे बोललो ना ते बोललो माघार घेतलाच नाही कधी. कुठून आणला? शिव भजन आहे, पंचाक्षरी मंत्र आहे. तो म्हणा ना. आपल्या वारकरी संतांनी
त्याचं वर्णन केलंय. नाही जमलं तर कैलास राणा शिवचंद्रमुळे जुना आहे ना, ते करा की. नवीन काही निर्माण करू नका, ही तुम्हाला माझी प्रार्थना आहे. मी माझ्या देवघरात कुठल्याच तीर्थातला नवीन फोटो घरच्यांना आतापर्यंत लावू दिला नाही. नाही तर गेला की आणला देव की मांडलाच, आणला फोटो की लावलाच, आणली पोती की ठेवली. अरे कशाला गर्दी करता विनाकारण? जे पारंपरिक आहे ते करा, जे उत्तम आहे ते करा. बाजाराच्या नादी लागू नका, आपद्धर्म करू नका, धर्मच पाळा, ही तुम्हाला प्रार्थना आहे. तर शिव भजन केलं ना की भगवान मारुती प्रसन्न होतात. साधं काम आहे. शिव मग शंका आहे, मारुतीरायाची सेवा आपल्याला करता येत नाही, न करू दे. शिवलिंगाला पाणी आणि तांदूळ वाहिले, बिलवदल वाहिलं की भगवान मारुतीराया प्रसन्न होतात. म्हणून वाचे वदता शिवनाम परिणाम तयान बाधी क्रोध काम. काय काय मिळतं? धर्म अर्थ काम मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष एक्झॅक्टली पाहणं आणि मोक्ष प्राप्ती होणं हा त्याचा फायदा असल्यामुळे नाम घेता विघ्ने जाय. आता या चरणातला अजून एक गुप्त अर्थ मांडतो, कीर्तन संपवतो. नाम घेता विघ्ने जाय, पण नाव कुणाचा हा प्रश्न शिल्लक आहे विलास महाराज. कुणाचं नाव? नाम घेता विघ्ने जाय. गोळी घ्या तुम्हाला बरे वाटेल, पण गोळी कोणती? पॅरासिटामॉल, विकोरियल, डोलो, सुमो, पित्ताची उमिणी, ॲसोलॉक. गोळी कोणती? मेडिकलला लाखो गोळ्यात कोणती? मग डॉक्टरकडं टेटस्कोप लावून स्कॅन करून आजार कळल्यानंतरच टॅबलेट जशी कंटेन्सची घ्यावी लागती, मग इफेक्ट होतो. तसं अध्यात्मातल्या जाणत्या सद्गुरूच्या चरणाजवळ जाऊन रोग निवृत्तीसाठी कोणतं नाव घ्यायचंय हा प्रश्न आहे. मग मारुतीला कोणाचं नाव आवडतं? राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची हो, राम म्हणता रामची होई जय, म्हणता रामची होई संपलं कीर्तन. अंगी सिंदूर चर्चिला, दिव्य मारुती देखिला. सिंदूर हे आभूषण आहे. बिहारच्या छटपूजा करणाऱ्या स्त्रिया भांगे सिंदूर लावतात. तुम्ही काल्हेर, कशळी, कोपर, ठाणे, भिवंडी, पालघर प्रभागात गेलात तर तिथल्या महिला शृंगारात सिंदूर भरतात कपाळामध्ये. सौंदर्य प्रसाधनाचं एक लक्षण आहे. एक दिसण्याबद्दल झालं, आणि असण्याबद्दल असं आहे की सौभाग्य वृद्धी होते, त्यामुळं पतीचं आयुष्य वाढलं जातं. एक अशी दोन प्रकरण आहेत. सीतामाई खूप नटली म्हणे एक दिवस, आणि मग ती रामचंद्राच्या वामभागाला येऊन बसली. वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनम मीरदाभम. जवळ आली, डाव्या बाजूला बसली, आणि हनुमानजींनी धर्ममंडपात कुंभार पिंपळ गावला मारुतीच्या दरबारात मारुतीने टनकिनी उडी मारली. 17 उड्डाणी ओंकार केलं, उडी मारली. मारल्यावर सीतामाईंनी पाहिलं, अरे अरे बेटा हनुमान, आज तो कुछ अलग ही आपकी झलक दिखाई देती है. आज पता नहीं इतने खुश हो आप, प्रसन्नता बहुत है. हर दिन तो भजन चिंतन चलता ही चलता है आपका, लेकिन आज की छवि तो कुछ न्यारी दिखाई देती है. इतना कूद रहा है, उड्या मारतोस, काय झालं तुझ्या आनंदाला? मारुती म्हणाले, क्या बताओ मैया, मैं खूब खुश हूँ. कारण ये है कि भगवान के वाम भाग में आप बैठी है, और मेरी मैया मेरे पिता के पास बैठने के कारण मुझे आल्हाद आनंद मिलता है. सभा संपली आणि सीतेनं लावलेला सिंदूर पाहिला, हिरव्या कंकणाचा चुडा पाहिला, आणि मारुतीरायानी बाजूला जरा जाऊन विचारलं, मैया एक पूछो बेटा, एक पूछो मैया, क्या आपने भांग में सिंदूर क्यों लगाया? हमें बता दो ना, हमें बता दो. अरे क्या पूछता है हनुमान, माँ को ऐसा नहीं पूछना बच्चे ने, लेकिन तो भी बता दो ना मैया, इसका रहस्य क्या है, इसका गुणार्थ क्या है? मैया बोले, हनुमान क्या बतावे, अगर मैंने भांग में सिंदूर थोड़ा सा भी लगा दिया तो श्री राम मुस्कुराते बहुत प्यार करते हैं. एवढंच वाक्य, मुस्कुराते रहते हैं
और बहुत प्यार करते रहते हैं. आणि हे वाक्य ऐकताना सीतेच्या डोळ्यातून पाणी ठिपकलं. ते हृदयात बसला हनुमानजीच्या. उडी मारली बाजूला गेले, सिंदूर घेतला सगळ्या अंगाला लावला. आले, हा मैया आवी रहस्य पता चला. उडी मारल्या मला राम उठले ना, आलिंगन दिलं. कुणाला? मारुतीला. बेटा हनुमान, बेटा हनुमान. बोले इतने दिन से मैं भजन करता था, कभी मुझे सामने नहीं बुलाया, लेकिन मैया का आज बहुत बड़ा उपकार हुआ. सिंदूर के कारण भगवान प्रसन्न हो गए. अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, भव्य मारुती देखिला. कपिकुळाचे मंडन आणि शरण एका जनार्दन. मंडन म्हणजे मांडणी मांडणारा, कशाची? रामभक्ती प्रतिष्ठापित करणारा. कपिकुळाचे मंडन अशा मारुतीला शरण एका जनार्दन, जनार्दनाचा एका शरण. कीर्तन समाप्त. 10:49 विठोबा रकुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जडोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हरी जय जडोबार कुमारी. ऐका, उठू नका, कोणी उठू नका, शिस्त मोडू नका. आपल्या कोणी उठायचं नाही, थांबा. याला लावा, लवकर लावा. लोक चाललेत, लवकर लावा, लवकर लावा, लवकर. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ढोपार कुमाई ढोपार कुमाई ढोपार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. कपिकुळाचे मंडन मंडन, कपिकुळाचे मंडन. मल्डन कपिकुळाचे मल्डन मल्डन कपिकुळाचे मल्डन मंडन कपिकुळाचे मंडन मंडन कपिकुळाचे मल्डन कपिकुळाचे मल्डन मल्डन कपिकुळाचे मल्डन. शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन हरि शरण एका जनार्दन. नाम घेता विघ्ने जाय विघ्ने जाय नाम घेता विघ्ने जाय. त्याचा महिमा वर्णू काय त्याचा महिमा